नमस्कार. आज आपण एकदम स्पेशल आणि चटपटीत असं ओनियन चीज ग्रिल सँडविच कसं बनवायचं याची रेसिपी पाहणार आहोत. चला तर रेसिपीला सुरुवात करूयात. इथे मी एका बाउलमध्ये एक मीडियम साईजचा कांदा अशा प्रकारे चिरून घेतलेला आहे. आता इथे मी अर्धी हिरवी मिरची बारीक चिरून घेतलेली आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आपण यावर घातलेली आहे. पाव चमचा इथे मी लाल तिखट घेतलेलं आहे. मीठ आपण चवीनुसार यामध्ये थोडंसं ॲड करणार आहोत. अर्ध्या लिंबाचा रस इथे मी ॲड केलेला आहे. तुम्हाला जर चाट मसाला आवडत असेल तर तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. आता आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. तुम्हाला जर कांदा बारीक चिरून ॲड करायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे सुद्धा ॲड करू शकता. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. आता इथे मी 2 ब्रेडच्या स्लाइस घेतल्यात व एका ब्रेडच्या स्लाइसवर इथे मी चीज ॲड करत आहे. तुम्ही इथे चीजची स्लाइस सुद्धा ॲड करू शकता. खालच्या बाजूने व्यवस्थित चीज ॲड केलं की मग आपण यावर कांद्याला जो आपण मसाला लावून घेतलेला आहे तो सर्व स्टफिंग इथे ॲड करूयात. एकदम 5 मिनिटात बनून तयार होते व चवीला अतिशय अप्रतिम लागते. एकदा अशा प्रकारे सँडविच नक्की ट्राय करून पहा. आता आपण यावर पुन्हा एकदा चीज व्यवस्थित स्प्रेड करून घेऊया. दोन्ही बाजूने आपल्याला चीज भरून घ्यायचं आहे. वरच्या बाजूने सुद्धा आपण चीज व्यवस्थित भरून घेऊयात. आता आपण हे व्यवस्थित टोस्ट करून घेणार आहोत. हाताने अशा प्रकारे प्रेस करून घेऊयात. आता इथे एक पॅन गरम करायला ठेवला आहे व यावर थोडंसं आपण बटर लावून घेऊयात. दोन्ही बाजूने बटर लावून हे सँडविच आपल्याला एक 4 ते 5 मिनिटं दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित रोस्ट करून घ्यायचं आहे. वरच्या बाजूने अशा प्रकारे हलक्या हाताने प्रेस करून आपण हे व्यवस्थित भाजून घेणार आहोत. तुम्ही प्लेन तव्यामध्ये सुद्धा हे सँडविच भाजून घेऊ शकता. वरच्या बाजूने सुद्धा आपण बटर लावून घेऊयात व पलटवून घेऊन दोन्ही बाजूने आपल्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत एकदम छान कुरकुरीत असं हे सँडविच टोस्ट करून घ्यायचं आहे. आता आपण हे पलटवून घेऊयात. व दुसऱ्या बाजूने सुद्धा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत व्यवस्थित टोस्ट करून घेऊयात. चीज व्यवस्थित मेल्ट झालं की मग आपलं सँडविच चवीला अतिशय अप्रतिम लागतं. 5 ते 10 मिनिटात बनून तयार होतं. चवीला अतिशय अप्रतिम लागतं. तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा व अशाच प्रकारच्या भरपूर सँडविचच्या रेसिपीज आपल्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत. त्यासुद्धा तुम्ही प्लेलिस्टमध्ये जाऊन नक्की चेक करा. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, शेअर करा. सातारकर माधुरी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच पद्धतीच्या नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायला मिळतील.